या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। आचार्य रंगा चौक नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात भद्रावती पेठेतून करण्यात आली। मिरवणुकीत लेझिमचा ताफा आणि महिला टिपरी पथकाचा समावेश होता। यावेळी महिलांनी बहारदार टिपरीचं सादरीकरण करून लक्ष वेधून घेतलं। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर बहारदार असे लेझिमचे डाव सादर केले। शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त देवी भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं असून तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरातून भवानी ज्योत घेण्यासाठी सोलापूर तुळजापूर महामार्गावर भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे। सकाळपासूनच हजारो भाविक हातात भवानीची ज्योत घेऊन पायी आपल्या गावाकडे मार्गक्रमण करत आहेत। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर भगवे फेटे, हातात भवानीची पताका आणि ढोल ताशांच्या गजरात भक्त मंडळींनी वातावरण दैवी केलं आहे। महामार्गावर जय भवानी जय शिवराय आणि अंबाबाईंचा गजर अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। देगाव येथील 5 मंडळं एकत्रित येऊन एकत्र नवरात्र उत्सव साजरा करत असून माजी नगरसेवक गणेश वानकर यांच्या संकल्पनेतून 5 मंडळांचं एकत्रीकरण झालं आहे। दुर्गा माता नवरात्र महोत्सव मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात मरियाई चौक इथून करण्यात आली। या मिरवणुकीच्या प्रारंभी देवीची आरती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, पाणीवेस तालीमचे मार्गदर्शक चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक गणेश वानकर, महादेव गवळी, माऊली पवार, दत्तात्रय वानकर, जैनुद्दीन शेख, विठ्ठल वानकर, वामन वाघचौरे, विजय वानकर, बाळासाहेब घुले, विक्रम वानकर, उत्सवाध्यक्ष योगेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। सीना नदीत वाढणारं पाणी हे धोकादायक पातळीपेक्षा वाढलं ते आणखी वाढण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट वेळ न पाहता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं असून शिवणी आणि तिऱ्हे गावातील नागरिकांसाठी BMIT कॉलेज आणि वळसंग प्रशाला इथं सुरक्षिततेसाठी स्थलांतरित व्हावं। आम्ही आणि प्रशासन आपल्या सोयीसाठी तसंच सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं माजी आमदार दिलीप माने म्हणाले। पूर्व भागातील गणेशपेठ येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाचं औचित्य साधून सोमवारी 22 सप्टेंबर रोजी प्रथेप्रमाणे अंबादास शामराव सुलाखे यांच्या हस्ते पहाटे महाभिषेक करण्यात आला, तर दुपारी 12 वाजता संजय रामचंद्र गर्जे यांच्या हस्ते सपत्नीक श्री हिंगुलांबिका देवी मातेची विधिवत पूजा अर्चा करून घटस्थापना करून आरती करण्यात आली। यंदाच्या वर्षी सोमवार दिनांक 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। तमाम भक्तगणांना याचे वेध लागून राहिले होते। रविवारी 21 सप्टेंबर रोजी रात्री सोलापूर शहर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विविध नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे भवानी ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला रवाना झाले होते। दरम्यान आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन आई राजा उदो उदोचा अखंड जयघोष करत मोठ्या उत्साहात हे पदाधिकारी कार्यकर्ते भवानी ज्योत घेऊन आपापल्या गावाकडे रवाना झाले। पहाटेच्या प्रहरी सोलापूरची आराध्य दैवत माता रूपाभवानी मंदिरात येऊन भवानी ज्योतसह माता रूपाभवानीचं दर्शन घेऊन आई राजा उदो उदोचा अखंड जयघोष करत हलग्यांच्या कडकडाटात आपापल्या गावाकडे मोठ्या भक्तिमय वातावरणात रवाना झाले। दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही NG प्रतिष्ठान आणि मित्र परिवाराच्या वतीनं संस्थापक नागेश गवळी गायकवाड यांच्या वतीनं भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या भक्तगणांना महाप्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच साबू तसंच अन्य फराळीच्या पदार्थांचं आणि चहा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली। सोलापूर मंगळवेढा रोड
विजापूर बायपास ब्रिज बसवेश्वर नगर इथं या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते देवीच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन याचा शुभारंभ करण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।